गुड मॉर्निंग अँड वेलकम फ्रॉम द वॉक हेरिटेज. मित्रांनो, आता आपण मुंबईला नवीनच ओपन झालेला मिसिंग लिंक या टनेलमध्ये आपण एंट्री करतोय. तर आता हा एक अवजड प्रकल्प येत्या 1 मे 2026 रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व सुनेत्राताई पवार यांच्या उपस्थितीत हा लोकार्पण सोहळा 1 मे 2026 रोजी साजरा केला गेला. आणि हा एक अद्भुत प्रकल्प नॅशनल हेवी रोड ट्रान्सपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया यांच्यातर्फे पूर्णत्वास गेला. या प्रकल्पाचं वैशिष्ट्य म्हणजे हा 8 पदरी टनेलनी हा मिसिंग लिंक बनवण्यात आलेला आहे. याच्यामध्ये साधारण 2 बोगदे 2 टनेल हे 8 पदरी असून ते माझ्या मते भारतातले सगळ्यात रुंद असलेले टनेल समजले जातात. आणि याच्यामधून हा मिसिंग लिंक घाटातील अवघड वळणे व लागणारा विलंब वेळ यांच्यावर मात करण्यासाठी हा एक प्रकल्प पूर्णत्वास नेलेला आहे. तर आता तिथून मी एंट्री केलेली आहे. हा एक खूपच अद्भुत असा प्रकल्प साकार झालेला आहे. त्याच्यामुळं घाट सेक्शन मधला गर्दीचा पॅच, अवघड वळणे यांना डायव्हर्जन देणारा हा प्रकल्प म्हणून समजला जातो. या ठिकाणी एक स्पेसिफिक अंतरावर डक ठेवण्यात आलेले आहेत. सेफ्टीची अत्यंत काळजी घेतलेली आहे. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला एक्झॉस्ट फॅन दिसतील. काही इमर्जन्सी आल्यास प्रतिबंधक उपकरणे या ठिकाणी ठेवण्यात आलेली दिसून येत आहेत. असा हा अद्ययावत प्रकल्प पूर्ण करण्यासाठी साधारण नॅशनल अथॉरिटी ऑफ रोड ट्रान्सपोर्टला 6,695 करोड रुपये खर्च करण्यात आला. इतका प्रचंड खर्च करून हा मिसिंग लिंक उभारण्यात आलेला आहे. त्याच्यामुळं पर्यटकांचा किंवा या जुन्या मुंबई पुणे रोडवरून एक्सप्रेसवेवरून जाणाऱ्यांचा घाट सेक्शन मधील वेळ साधारण अर्ध्या तासानंतर कमी होणार आहे. अर्धा तास इंधन वाचणार आहे. आणि हा 13 किलोमीटरचा ट्रॅप, याच्यामध्ये साधारण 9.8 किलोमीटरचा हा टनेल नंबर 1, दुसरा टनेल नंबर 2 1.75 किलोमीटरचा हा याच्यामध्ये आव्हानाला चॅलेंज देऊन तयार करण्यात आलेला आहे. हा एक मस्त अद्भुत प्रोजेक्ट आहे. त्याच्यातूनच आता आपण ट्रॅव्हल करतोय याच्यामध्ये. तर तुम्ही पाहतच आहात म्हणजे किती सुटसुटीत लेन्स आहेत, कमिंग अँड गोईंग सेपरेट चॅनल्स असे दिसून येत आहेत. खूपच सुंदर, वेळ वाचतोय. येस, पहिला 8.9 टनेल आपण क्रॉस केल्यानंतर आपण आता जो भारतातील सगळ्यात उंचावरील केबल स्टड ब्रिज म्हणून टायगर व्हॅलीवर उभारण्यात आलेला आहे त्या ठिकाणी आहोत. किती म्हणजे आव्हान, या ठिकाणी वाऱ्याचा ताशी वेग याचा रोज सहन करेल असा हा केबल स्टड ब्रिज उभारण्यात आलेला आहे. खूपच सुंदर तुम्हाला दिसून येतं. या ठिकाणी मी 8:10 हा केबल स्टड ब्रिज क्रॉस करतोय. तर हा ब्रिज संपल्यावर आता पुढे आपल्याला दुसरा टनेल लागतोय 1.75 किलोमीटरचा. हा दुसरा टनेल. हा टनेल क्रॉस केल्यानंतर आपण 12 किलोमीटर टोटल घाट सेक्शन क्रॉस करून आपण खोपोलीत उतरतोय. किती इझी आणि फारच सुखद काम पर्यटकांच्या आणि ट्रॅव्हलर्सच्या दृष्टीनं करून ठेवलेलं आहे. धन्यवाद महाराष्ट्र, धन्यवाद भारत.